तुम्हाला मी पाहतोय म्हणजे तुमचं काम दिसतं किंवा काय, तर तुम्हाला एक चीड आहे. म्हणजे खोट्या-खोट्या गोष्टीवर तुम्हाला आवडत नाही. तुमचा खरेपणा आहे. पण तुम्ही हे सगळं मोडण्यासाठी किंवा हे थांबलं पाहिजे, ह्याच्यासाठी तुम्ही सकारात्मक किंवा काय काम कशी वाटचाल चालली तुमची सध्याची वाटचाल? सध्याची वाटचाल म्हणजे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा 351वा राज्याभिषेक वर्ष आहे. बरं. आणि मी त्यांना एक 101 शॉर्ट मानधन घेतोय मी. बरं, बरं. त्यांचे विचार मला तरी. हां. त्याच्यात मी लहान मुलांचा लैंगिक शिक्षणाचा विषय घेतोय. त्याच्यात मी प्रत्येक मुलाला स्वतः संरक्षण करता यावं तो विषय घेतोय. मुलांनी मेंटली स्ट्रॉंग असलं पाहिजे तो विषय मी घेतोय. निसर्ग वाचवला पाहिजे तो विषय घेतोय. आणि नाती किती जपली पाहिजे आपण हं. तो विषय घेतोय. त्याच्यासोबत एक सगळ्यात महत्वाचा विषय घेतोय की आजकाल प्रत्येकाने शरीर जपलं पाहिजे. बरोबर. म्हणजे हे नेमके पैसे कमवायच्या नादामध्ये प्रचंड धावपळ करतायत. घाम येईपर्यंत म्हणजे सगळीकडे त्यांच्या घाम येतोय आणि एवढे मेहनत करतात ते. पण हे काय की जे आपलं मशीन आहे, हे शरीर आहे. हं. शेवटी साथ शरीर देणार आहे आपल्याला. बरोबर. ते जर तुम्ही नाही जपलं, तर जसं वयाच्या 25ला हार्ट अटॅक येतोय, 30त येतोय. हां. आत्ताच एक आपला आर्ट डिरेक्टर नितीन बोरकर हो, हो. वयाच्या 40 मध्ये त्याला ब्रेन स्ट्रोक. जायचं वय नव्हतं. एवढं जिद्दीने मेहनत केलेला माणूस. खूप काम केलं. चांगला केलं. माणूस होता. हं. वाईट वाटतं अशा बातम्या मिळाल्यावर. बरोबर. त्यामुळे आपण त्या एका मुद्द्यावर मी काम करतोय. आणि मला एवढंच करायचंय, मला एवढंच म्हणायचंय कारण मी गावाकडे माझा जन्म आहे. गावाकडनं मुलं-मुली शिकायला शहरात येतात. इथलं पाणी लागतं. फर्स्ट इयरला जी पोरगी पंजाबीमध्ये किंवा सलवार सूटमध्ये असते, सेकंड इयरला ती 1/3 मध्ये येते, 3/4 मध्ये. थर्ड इयरला ती डायरेक्टली स्लीव्हज वरती येते. आणि चलो कुछ चिलिंग करते है, हं. हँगआउट करते इथनं सुरू होते. तिकडं आई बापाला वाटतं माझी पिंकी शिकतीये, माझा भांड्या ह्याचं शिकतोय. भांड्याला रोज रात्री सुट्ट्याशिवाय काही घेतल्याशिवाय जमत नाही. मग भांड्याकडे सांगत असतो की माझा बाप अमुक तमुक तिकडं. तिकडे ह्याचा बाप, ह्याचा आई बाप एक वेळ जेवत असतील का? तिकडं भांड्या, इकडे ह्यांची पिंकी व्यवस्थित जगली पाहिजे. इकडे यांची पिंकी आणि भांड्याला वारा लागतं आणि मग वाऱ्यामध्ये कळतं. पण नंतर ज्यांच्यासोबत हे मजा मस्ती करतात त्यांचा फोकस पहिला हा स्टडी असतो, नंतरही असतो. बाईची मजा मस्ती करायची बाई. पण ते विसरतो की बाई तू शिकायला पण आला ना, हं, हं, हं. तर शिक्षण पण घ्यायला पाहिजे ना. मग वाट लागते. ही पिढी योग्य वाटेवर यावी आणि ह्या पिढीमुळे यांच्या आईवडिलांना मान खाली घालायला लागू नये यासाठी आपण काम करतोय. आणि प्रयत्न सुरू आहेत. बघू आता छत्रपती शिवाजी महाराज कसा मार्ग दाखवतोय. आणि त्याला माहितीये मी या संदर्भात पण अनेक लोकांना भेटलो की मी असं करतोय. अनेक लोक कर चांगला आहे एवढं म्हणले, हं. पण पैसे द्यायला पण तयार झाले नाही. बरोबर. खूप कमी लोक आहेत की ज्यासाठी उत्सुक आहेत. हं. म्हणजे अनेक वेळा असं झालं की मी तुमच्या काही धर्माकडे गेलो तर म्हटलं मी असं करतोय. तेवढे मला 3 करोड बजेट आहे, मला पिक्चर करायचा आहे हं. आणि मी पिक्चर करणार आहे. म्हटलं ओके सर, हरकत नाही, शुभेच्छा आहेत. सर म्हटलं मला फक्त 5 लाख 10 लाख रुपये मी पिक्चर करतोय, मला ठरलंय. हं. तोच माणूस मला 9 महिने एका वर्षाने भेटला. म्हटलं अरे पिक्चर केला, 3 लाख रुपये पण आले नाहीत रे. हं. एवढं गंडवलं लोकांनी. हं. तुला 10 लाख रुपये दिले असते तर माझं नाव तर झालं असेल, तुझे कन्सेप्ट चांगले असतात. हं. म्हणलं सर खूप खूप धन्यवाद सर. बरं. तुम्ही माझे कन्सेप्ट चांगले म्हणतात त्यातच मला आलं. हं. म्हटलं मी करतोय, थांबत नसतो. बरं. ज्याच्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज आहेत तो म्हणलं माणूस थांबत नसतो. कारण जगातला सगळ्यात ताकदवर माणूस त्यांचे विचार माझ्या डोक्यात आहे. ती मला योग्य वेळ मार्ग दाखवतात. त्यांना माहिती आहे काय करायचं, काय करून घ्यायचं नाही. आणि ते घेतात. मी माध्यम आहे. बरोबर. मी फक्त ते सांगतात, मी पुढे करतो. ॲज सिम्पल इज दॅट. बरेच तुमच्या म्हणजे सोशल मीडिया फेस्टिव्हल म्हणजे शॉर्ट फिल्म असतील तुम्ही केलेल्या बऱ्याच. आता तुम्ही बऱ्याच सिनेमाचं शॉर्ट फिल्मचं लेखन दिग्दर्शन केलेलं आहे. तुम्ही काम पण करता. बऱ्याच फिल्म तशा आलेल्या आहेत. त्याने एखादा सकारात्मक काही परिणाम झाला किंवा एखादं कोण घटना अशी आहे का की अरे त्या फिल्ममुळे काहीतरी झालं, घडलं, चांगलं घडलं? मी 2021 नंतर काम करायला कमी चालू केलं. पण 2021 पर्यंत माझ्याकडे 7 लाख फीडबॅक्स होते जगाच्या कानाकोपऱ्यात. अनेक मुलींनी स्वतः संरक्षणासाठीचं ट्रेनिंग घेतलं. अनेकांनी आत्महत्येपासून परावृत्त झाले. अनेकांनी धनउद्योग टाकले. अनेक जण आपल्या आईवडिलांची इज्जत करायला लागले. इकडे येण्यापूर्वीच मला एक विदर्भ साईडचा एक मुलगा भेटला. तो म्हटला मी 6-7 वर्षा पाठीमागं तुमचे व्हिडिओ बघत होतो. आज मी इथं उद्योजक आहे.
छोटा त्याचा फळाचं त्यांनी स्टॉल टाकला होता आणि मला म्हटलं दादा व्हिडिओ तुम्ही करत नाही. मी म्हटलं करेल, मी चालू आहे काम. आज म्हटलं इथं मी तुमच्या मूळचं आहे. आजचं उदाहरण देतो, बाकीचं खूप आहे. आणि माझ्या सगळे लेखी आवडले, म्हणजे मी काय ते स्क्रीनशॉट काही गोष्टी दाखवून ठेवलेत किंवा आमच्यात कसा बदल घडला काय आहे ते. अनेक लोक आत्महत्येपासून परावृत्त झाले, कारण मी धीर सोडायचं या नावाची कन्सेप्ट करतोय मी. कारण आजकाल काय झालंय, लॉकडाऊनच्या नंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो, लॉकडाऊनच्या नंतर 100 मधले 25 लोक ही मेंटली डिस्टर्ब आहेत. 100 मधले 25 लोक. त्याचा परिणाम काय होतो, चिडचिड, निगेटिव्ह थिंकिंग, आत्महत्या आणि बाकी सगळ्या गोष्टी. आता या लोकांना काउन्सिलिंगची गरज आहे, या लोकांना योग्य वाटेवर येण्याची गरज आहे. आपल्याकडे महाराष्ट्र मेंटल हेल्थचं डिपार्टमेंट ऑलरेडी आहे, पण ते सध्या खुर्चीवर बसून आहे, कारण वरती तेवढे ऍक्टिव्ह लोक नाही आहेत. त्यामुळे त्यांना काय करायचं नाही. त्याचा मला पुरस्कार पण आहे, त्यामुळे म्हणून मी त्यामध्ये ठाम बोलू शकतो. आणि प्रत्येक 5.5 मिनिटाला एक आत्महत्या घडते देशात. हा माझा हाताचाच आकडा आहे. बरोबर. त्याच्यामुळे आजच्या कंडिशनला पिढी पण प्रचंड भरकडली आणि युवा पिढीचं आत्महत्येचं प्रमाण पण प्रचंड वाढले. 12 वर्षाचा पोरग मोबाईल मिळाल्यावर आत्महत्या करतो. 13 वर्षाची पोरगी आई रागवून आत्महत्या करते. ही घडते. तर हे नाही व्हायला पाहिजे, कारण ज्यावेळेला एक बाळ जन्माला येतं त्या आईला किती त्रास होतो. आई सगळ्यात जास्त त्रास कुठला, तर मुलाला जन्म देईल. बाळंत, बाळ किंवा अंत, बाळ जेव्हा दोन्हीचा संगम होतो त्यावेळी ती बाई आई म्हणून जन्माला येते आणि मुलाला जीवन देते. ते गांभीर्य प्रत्येक मुलानं मुलीने घेतलं पाहिजे. ह्याची जाणीव करून प्रयत्न करतो. बघत कसं आहे.